स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान। छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले। मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट, चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले। तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा। डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले। संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजी शहरातल्या गंगानगर इथं देशभक्त रत्नापण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भातील सुनावणी लांबणीवर पडल्यामुळे प्रशासक अथवा प्रशासक मंडळ नियुक्त करावं यासाठी हालचाली सुरू झाल्या होत्या। परंतु न्यायालयानं प्रशासक नियुक्तीसंदर्भात प्राधिकरणानं सक्तीची पावलं उचलू नयेत असे स्पष्ट निर्देश दिले आहेत। दरम्यान मुदतीत कार्यकारी संचालक यांच्या सहीनं कामकाज सुरू ठेवावं असेही निर्देश दिले आहेत। कबनूर इथल्या 3 महिन्यांपूर्वी पंचगंगा साखर कारखान्याची चेअरमन PM पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक बिनविरोध झाली होती। निवडणूक प्रक्रिया राबवताना चुकीच्या पद्धतीनं निकष लावून विरोधकांचे अर्ज बाद ठरवण्यात आले, त्यामुळेच ही निवडणूक बिनविरोध झाली आहे असा आक्षेप घेत स्वर्गीय अण्णांच्या कन्या रजनीताई मगदूम यांच्या समर्थकांनी केंद्रीय सहकार विभागाकडे तक्रार केली होती। त्याची गंभीर दखल घेत झालेल्या नवनियुक्त संचालक मंडळाला मान्यता न देता नव्यानं निवडणूक प्रक्रिया सुरू केली होती। याला बाबासाहेब मगदूम यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं। यावर न्यायालयात सुनावणी होऊन निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता। पुढील सुनावणी 9 जून रोजी होणार आहे। दरम्यानच्या काळात कारखान्याचे कामकाज ठप्प झाले। दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी प्रशासक अथवा प्रशासक मंडळ नियुक्त करावं असा अर्ज रजनीताई मगदूम समर्थकांनी उच्च न्यायालयात दाखल केला होता। तर बाबासाहेब मगदूम यांनी बिनविरोध निवड झालेल्या संचालकांना काम करण्याला परवानगी द्यावी अशी मागणी केली होती। न्यायालयाने या दोन्ही मागण्या फेटाळून लावल्या आणि पुढील निर्णय होईपर्यंत कार्यकारी संचालक यांच्या सहीनं कामकाज सुरू ठेवावं असे निर्देश दिले।